स्वभावाचं दुसरं नाव आई, आईचं दुसरं नाव स्वभाव. कशावरून सांगताय? नळावर भांडी घासत असते आई आणि पाळण्यात झोपवलेलं असतं बाळ. लेकरू रडू लागलं तर लेकराचा रडण्याचा सगळ्यात आधी आवाज घरातल्या 14 माणसाला जातो का आधी आईला. तिथूनच धावत येते, सोन्या तुला कोणी उचलून घेतलं नाही? सासू म्हणते, सुनबाई मी होते की. होता तर मग का उचललं नाही माझ्या राजाला? रडू रडू घासा कोरडा पडला त्याचा. हा आईचा स्वभाव आहे. लेकरू खेळत राहतं, खेळता खेळता पडतं, खरचटतं, रक्तबंबाळ होतं, डोळ्यातनं ठिपका येत नाही. पण त्याला आईनं पाहिलं की तिचे डोळे डबडबतात, किती लागून घेतलं रे. आईचा स्वभाव आहे. आई कीर्तनात असते आणि तिचं लेकरू तिच्या मांडीवर असावं. किती चांगलं कीर्तनकारानं गायकानं गाऊ द्या, तिचं लक्ष कीर्तनावर नसतं, तिचं लेकरू कुठं आहे त्याच्यावर जास्त लक्ष. हा आईचा स्वभाव आहे. अजून सोपं करू, ठेच लागते बाळाच्या बोटाला आणि पाणी येतं आईच्या डोळ्याला. जखम होते पोराला, रडू येते आईला. सांगू का, एखाद्या वेळेला खेळता खेळता लेकरू पडतं, जखम झाली, रडू लागलं, पण त्याही पेक्षा जास्तीचा प्राण हिलावत कुणाचा असेल तर आईचा. एखादी पीडा होते बाळाला, वेदना होते आईला.